शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 7 सब्जेक्ट English 2.6 Great scientists have a questioning mind. Today we are going to learn an interesting lesson. Great scientists have a questioning mind. महान शास्त्रज्ञाचे मन असते चौकस. Which is written by one of the greatest scientists of India, Dr. APJ Abdul Kalam. Children, do you know who was Dr. APJ Abdul Kalam? Yes, he was the President of India 2002 to 2007. Anything more about him? त्यांच्याविषयी तुम्हाला आणखीन काही माहिती आहे का? He is also known as a missile man of India. त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखतात. He loved children and wrote many books to inspire young scientists and new generation in India. Here he writes about another greatest Indian scientist, Sir C.V. Raman. Great scientific minds are restless with questions. They keep asking, why does this happen? Can I make it better? Or what more can this do? महान वैज्ञानिक मने त्यांच्या पुढील प्रश्नांमुळे तळमळत असतात. इथे रेस्टलेस या शब्दाचा अर्थ आहे तळमळणारा. ते विचारत राहतात, हे असे का घडले? मी याच्यामध्ये सुधारणा करू शकतो काय? और व्हॉट मोर कॅन धिस डू? याच्या आधारे आणखीन काय काय करता येईल असे ते स्वतःला प्रश्न विचारत असतात. लेट अस स्टडी the life of a great scientist who lived in the same era as Einstein but about 5000 kilometers east of Germany in India. इथे इरा या शब्दाचा अर्थ आहे युग. एक महान शास्त्रज्ञ जे आइन्स्टाईनच्या काळात पण जर्मनीच्या पूर्वेला 5000 किलोमीटरवर भारतामध्ये राहत असत. आज आपण त्यांच्या जीवनाचा अभ्यास करणार आहोत आणि ते आहेत सर C.V. रामन. बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन साऊथर्न इंडिया इन द इयर 1888. रामन ग्रीव अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. इसवी सन 1888 मध्ये दक्षिण भारतात तिरुचिरापल्ली येथे जन्मलेले रामन हे भारतातील अतिशय महान शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून उदयाला आले. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अक्युस्टिक्स. इथे ऑप्टिकल या शब्दाचा अर्थ आहे दृकशास्त्र आणि अक्युस्टिक्स म्हणजे सभागृह, नाट्यगृह इत्यादीबाबत ठरवले जाणारे ध्वनिशास्त्र. अगदी प्रारंभापासून ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी होते. दृकशास्त्र आणि श्रवणशास्त्र यात त्यांना सखोल ज्ञान होते. This is what perhaps led him to discover that the mridangam and the tabla produce more melodious sound than any other percussion instrument. इथे percussion instrument या शब्दाचा अर्थ आहे ताल, ठेका धरून वाजवता येणारे ताल वाद्य. मृदंगन म्हणजे मृदुंग. कदाचित यामुळेच त्यांनी असा शोध लावला की इतर कोणत्याही तालवाद्यापेक्षा मृदुंग
आणि तबला अधिक कर्णमधुर ध्वनी निर्माण करतात. मेलेडियस म्हणजे स्वरमधुर. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. फॅसिनेटेड म्हणजे आकर्षित होणे. बी इट अ फ्लावर, बटरफ्लाय और गेम. रंगीबेरंगी वस्तूचे त्यांना आकर्षण वाटत असे, मग ते एखादे फूल असो, फुलपाखरू असो की रत्न असो. गेम म्हणजे रत्न. ही केप्ट सीकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. आपल्या परिसरातील प्रत्येक वस्तूची माहिती मिळवण्याच्या ते प्रयत्नात असत. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. ध्वनी आणि ध्वनिशास्त्रविषयक भौतिकशास्त्र यातील ते एक अभ्यासू झाले होते. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कॅलकटा. एके दिवशी लंडन बंदरातून कलकत्त्याच्या दिशेने एक जहाज समुद्रावरून प्रवास करत निघाले. इथे सेलचा अर्थ आहे समुद्रावरून प्रवास करणे. ऑन बोर्ड वॉज यंग C.V. रामन, who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. आणि त्या जहाजामध्ये होते तरुण C.V. रामन. व्हायोलिन या वाद्याचे ध्वनिशास्त्र या विषयावर त्यांनी लंडनमध्ये व्याख्यान दिले होते. टू डिलिव्हर्ड अ लेक्चर म्हणजे व्याख्यान देणे. He was now on the ship's deck, gazing at the blue waters of the ocean. जहाजाच्या मजल्यावर ते उभे होते आणि समुद्राच्या अथांग निळ्या पाण्याकडे ते रोखून पाहत होते. As he glanced up at the sky, which was of the same shade as the ocean, a series of questions popped up in his head. समुद्रासारखीच रंगछटा असलेल्या आकाशाकडे त्यांनी निरखून पाहिले तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्नावली उभी राहिली. व्हाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्ल्यू इन कलर. समुद्र आणि आकाश या दोघांचा रंग निळा का आहे. व्हॉट इज द सायन्स बिहाइंड धिस अक्युरन्स. आणि या मागे, या घटनेमागे, अक्युरन्स या शब्दाचा अर्थ आहे घटना, या घटनेमागे कोणते कारण असेल असा त्यांना प्रश्न पडला. हिज माइंड seems to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. However, his theory was yet to be proved scientifically. Scattering या शब्दाचा अर्थ आहे विकिरण. शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याला विकिरण म्हणतात किंवा विखुरणे. आणि मॉलिक्यूल म्हणजे परमाणू. त्यांचे मन असे सूचित करत असल्यासारखे वाटत होते की पाण्याच्या परमाणूकडून होणारे प्रकाशाचे विकिरण हेच या रंगसाम्याचे कारण असावे. However, this theory was yet to be proved scientifically. तथापि हा सिद्धांत अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा राहिलेला होता. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiment to prove this theory. Anchored म्हणजे नांगर टाकणे. जहाजाने कलकत्त्यापाशी नांगर टाकला. नांगर टाकला म्हणजे जहाज हे कलकत्त्याजवळ जाऊन पोहोचले आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने तो तरुण माणूस इमिजिएटली म्हणजे ताबडतोब तिथून निघून गेला. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स, द सायन्स ऑफ लाईट, रिझल्ट इन द डिस्कवरी ऑफ द रामन इफेक्ट.
दृकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणून रामनचा परिणामाचा शोध लागला, रामन इफेक्ट. ही अनाउन्स इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. त्यांनी रामन परिणाम शोधून काढला आणि तो 28 मार्च 1928 मध्ये त्यांनी वैज्ञानिक जगतात त्याची घोषणा केली. द डिस्कवरी ओन हिम द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. या शोधाने त्यांना 1930 मध्ये पदार्थ विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. अवॉर्डेड नोबेल प्राइज इन द फिजिक्स 1930 for his work on the scattering of light and for the discovery of the effect named after him, Raman effect. It was the first time this prize was awarded to an Asian. कोणत्याही आशियाई व्यक्तीला हे पारितोषिक प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ होती. The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as a National Science Day. त्यांनी रामन परिणाम शोधून काढला तो 28 फेब्रुवारी रोजी आणि पुढे हाच दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला गेला. नॅशनल सायन्स डे. सर सी व्ही रामन फॉर हिज लेगसी who discovered Raman effect on 28 February 1928. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected Fellow of the Royal Society in 1924. Acknowledge म्हणजे मान्यता देणे. याआधी दृकशास्त्रातील ऑप्टिक्स म्हणजे दृकशास्त्र, याआधीच दृकशास्त्रातील त्यांच्या योगदानाला मान्यता मिळाली होती आणि 1924 मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणजे सभासद, फेलो या शब्दाचा अर्थ आहे सभासद म्हणून निवड झालेली होती. यू वूड हॅव लर्न्ड अबाउट द रामन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल. तुम्ही रामन परिणामाबाबत शाळेत तपशीलवार शिकला असालही. बट डू यू नो द डिस्कवरी सबसिक्वेंटली हेल्प इन डिटर्मिनिंग द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सम 2000 केमिकल कंपाऊंड्स. इंटरनल आंतरिक, केमिकल म्हणजे रासायनिक, कंपाऊंड या शब्दाचा अर्थ आहे संयुग. पण तुम्हाला हे माहीत आहे का की या शोधाने नंतरच्या काळात सुमारे 2000 रासायनिक संयुगांची आंतरिक संरचना निश्चित करण्यात सहाय्य केले. अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रमन यूज टू प्रूव्ह हिज थेअरी वॉज? अ मिझली 200 रुपीज. मिझली या शब्दाचा अर्थ आहे क्षुल्लक. आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रामन यांनी वापरलेल्या साधन सामग्रीची किंमत किती होती हे तुम्हाला ठाऊक आहे का? मिझली 200 रुपीज म्हणजे क्षुल्लक 200 रुपये फक्त त्यांना हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी लागले होते. रामन strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problem. To confine म्हणजे बंदिस्त असणे. रामन यांचे असे ठाम मत होते की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयोगशाळेमध्येच कोंडलेले असू नयेत. लॅबोरेटरीज म्हणजे प्रयोगशाळा. दे शूड
search around themselves and find those answers in accordance with nature. Accordance means च्या अनुसरून. त्यांनी स्वतःच्या परिसराचा शोध घ्यावा आणि निसर्गाला अनुसरून उत्तरे शोधावीत. फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग अँड हार्डवर्क अँड नॉट इन इक्विपमेंट. इक्विपमेंट मीन्स साधनसामुग्री. कारण त्यांच्या मते विज्ञानाचे सार सर्वस्व स्वतंत्र विचारात आणि हार्डवर्क म्हणजे कष्टामध्ये असते, तर साधनसामग्रीमध्ये नसते. हाऊ ट्रू, किती खरे आहे हे. दो द ओशन अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्ल्यू इन कलर. समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायम निळेच होते. इट नीडेड अ क्वेश्चनिंग माइंड विथ अ सायंटिफिक आउटलुक टू फाइंड द रिझन बिहाइंड इट. तरी त्यामागचे कारण शोधण्यासाठी सायंटिफिक आउटलुक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जिज्ञासू मनाची गरज होती. सी.व्ही. रामन हे भारताचे एक महान शास्त्रज्ञ होते. ग्रेट इंडियन सायंटिस्ट, ग्रेट डिस्कवर इन फील्ड ऑफ लाईट स्कॅटरिंग, awarded Nobel Prize in Physics 1930 for his work on the scattering of light and for the discovery of effect named after him, Raman effect. Awarded the Bharat Ratna in 1954. 1954चा त्यांना भारत रत्न देखील मिळालेला होता. Student, if you also want to be a scientist, then you should also have a questioning mind, because the great scientists have questioning mind. Thank you.